नमस्कार मित्रांनो. आज मी तुम्हाला एक साधं पण आयुष्य बदलून टाकणारं सत्य सांगायला आलो आहे. आणि ते सत्य म्हणजे तुम्ही स्वतःला कमी समजताय आणि जग तुम्हाला तसंच समजतंय. मित्रांनो, आपल्या जन्मापासून आतापर्यंत एक गोष्ट सतत आपण ऐकत आलोय. तुझ्याकडून नाही होणार, तुझ्याकडे काहीच नाही, तू खूप साधा आहेस. पण खरं सांगू का? इतिहासातील जे लोक मोठे झाले ना, ते सगळे एकेकाळी साधेच होते. फरक इतकाच, त्यांनी स्वतःवर विश्वास ठेवला आणि त्यांनी थांबायचं नाही असं ठरवलं. त्यामध्ये मी सांगतो तुम्हाला आजचा पहिला मुद्दा, तुमचं स्वप्न तुमच्या एवढं मोठं असलं पाहिजे. जगात दोन प्रकारचे लोक असतात. एक स्वप्न बघतात आणि दुसरे स्वप्न पूर्ण करतात. जर तुमचं स्वप्न तुम्हाला घाबरवत नसेल तर ते पुरेसं मोठं नाही. लोक हसले तरी चालायचं. कारण आज जे हसतायत तेच उद्या तुमच्यावर अभिमानाने बघणार आहे. दुसरा मुद्दा, तक्रारी तुमचं आयुष्य बदलत नाही, पण प्रयत्न नक्की बदलतात. आपण आजवर किती वेळा म्हणालो, संधी नाही, घरची परिस्थिती नाही, पैसा नाही, टाइम नाही, पण हे सगळे कारण आहेत. संघर्षाला घाबरणाऱ्यांची शान असते. लक्षात ठेवा, जग कधीच तयार नसतं तुमच्यासाठी, तुम्हालाच तयार व्हावं लागतं. मोठ्या लोकांकडे छडी नव्हती, त्यांनी फक्त रोज थोडं थोडं काम केलं आणि वर्षांनी त्यांना लोक भाग्यवान म्हणायला लागले. प्रयत्न करत राहा, एक दिवस येईल जेव्हा लोक विचारतील कसं जमलं, काय केलंस, आणि तुम्ही फक्त हसत म्हणाल काय नाही, हार मानली नाही एवढं. तिसरा मुद्दा, अपयश म्हणजे शेवटी नाही, ती सुरुवात असते. आपण पडतो म्हणून संपत नाही, आपण उठत नाही म्हणून संपतो. अपयश आलं पण त्यानं तुम्ही थांबू नका. जगात असा एकही यशस्वी माणूस नाही ज्याला कधीही अपयश आलं नाही. सगळ्यांनी पडून पडून उठायला शिकून मोठं केलं आहे. लक्षात ठेवा, अपयश हे शिकवतं, यश हे फक्त दाखवतं. चौथा मुद्दा, स्वतःचा रस्ता तुम्हालाच बनवावा लागतो. लोक म्हणतात रस्ता नाही, पण रस्ता नसला की बनवतात, त्याच्या दोन पायांनी आणि एका जिद्दीने. आज तुम्ही जिथे आहात तिथे राहण्यासाठी जन्माला आला नाहीत, तुम्ही स्वतःला ओलांडण्यासाठी जन्माला आला आहात. तुमच्याकडे पैसा नसेल, संबंध नसतील, सपोर्ट नसेल, पण तुमच्याकडे हात आहेत, मेंदू आहे आणि जिद्द आहे. ही तीन शस्त्र ज्याच्याकडे असतात त्याला कोणी रोखू शकत नाही. पाचवा मुद्दा, शांत राहा, मेहनत करा आणि यशाला आवाज करू द्या. जगात प्रत्येक जण बोलत असतो, मी हे करणार, मी ते करणार, पण यश कुणाला मिळतंय माहिती, यश कुणाला मिळतंय माहिती, ज्याने गप्प बसून काम केलं. इतरांचं ऐकू नका, इतरांना सिद्ध करायला मागे लागू नका, स्वतःला स्वतःसमोर सिद्ध करा. लोक तुम्हाला आज कमी लेखतील, पण जेव्हा तुम्ही वर पोहोचाल ना तेव्हा तेच लोक तुम्हाला उचलून धरतील. सहावा मुद्दा, तुमची साथ फक्त दोन गोष्टी देणार, तुमचा प्रयत्न, तुमचं सातत्य. प्रयत्न करणं सोपं आहे, पण ते रोज करणं हीच मोठी गोष्ट आहे. सातत्य ठेवलं तरी अशक्य गोष्ट देखील शक्य होते. आणि शेवटी तुमचा काळ तुम्हीच बनवणार आहात. लोक म्हणतील तुझा काळ येईल, पण मी म्हणतो काळ येत नाही, तो आणावा लागतो. आज तुम्ही छोटं पाऊल टाकलात, उद्याला ते मोठं होणारच. आज मेहनत केली, उद्या परिणाम दिसणारच. आज स्वतःवर विश्वास ठेवला, उद्या संपूर्ण जग तुमच्यावर विश्वास ठेवणारच. म्हणून आज या क्षणी एक ठरवा, जग काहीही म्हणू दे, परिस्थिती काहीही असू दे, मी थांबणार नाही, मी हार मानणार नाही, मी माझं स्वप्न पूर्ण करूनच दम घेणार. धन्यवाद मित्रांनो. चालत राहा, जिद्द ठेवून राहा आणि स्वतःचा काळ स्वतःच बनवा. खरं तर तुम्हाला हे मी जे सांगितलेलं आहे ते खरंच आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा. कमेंटमध्ये काय तुम्हाला वाटत असेल, काय चूक आहे, काय बरोबर आहे, ते कमेंटमध्ये नक्की कळवा. अशी मी रोज मोटिवेशनल स्पीच देत जाईन तुम्हाला. सोबत एंटरटेनिंग व्हिडिओ पण बनवले जातील, जसे की मी सध्या मोटो कॅमने बनवतो. तुम्हाला जर हे व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. आणि खरंच मनापासून तुमचे आभारी, तुम्ही जर लाईक सबस्क्राईब केलं असेल तर.
भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. असंच इंटरेस्टिंग टॉपिकवरती मी बोलेन. जर तुम्हाला एखादा टॉपिकवरती हवं असेल काही, तरी तुम्ही त्या टॉपिक कमेंटमध्ये टाकू शकता. मी त्या टॉपिकनुसार सर्च करून त्याच्याविषयी मी स्पीच वगैरे जे काही असेल, मोटिवेशनल स्पीच वगैरे देईन मी. थँक्यू सो मच. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.